नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यासाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 2ला आता मोठी आर्थिक चालना मिळाली आहे. 18 ऑगस्ट 2026 रोजी मंत्रिमंडळाने जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा 2 साठी तब्बल 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या 5व्या सुधारित प्रशासकीय मंजुरीला मान्यता दिलेली आहे. पण नेमका हा जायकवाडी टप्पा 2 प्रकल्प काय आहे, यामध्ये कोणकोणती कामे होणार आहेत, बीड जिल्ह्याला याचा किती फायदा होणार आणि एवढ्या मोठ्या निधीमुळे मराठवाड्याच्या सिंचन व्यवस्थेत नेमका काय बदल होऊ शकतो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जायकवाडी प्रकल्प हा मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या जलसिंचन प्रकल्पापैकी एक आहे. या प्रकल्पाचे नियोजन मुख्यतः 2 टप्प्यामध्ये करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जायकवाडी धरण तसेच पैठण डावा कालवा आणि त्या संबंधित विविध कालव्यांची कामे करण्यात आली आहेत. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील आणखी मोठ्या भागापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत. या टप्प्यामध्ये विशेषतः पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण आणि माजलगाव उजवा कालवा या संबंधित कामांना मोठी गती मिळणार आहे. 6,477.88 कोटीची मंजुरी किती मोठी आहे? महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केलेली ही रक्कम आहे तब्बल 6,477 कोटी 88 लाख रुपये इतकी. ही जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 ची 5वी सुधारित प्रशासकीय मंजुरी असल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ असा की प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चानुसार आणि उर्वरित कामांना गती देण्यासाठी आता नव्याने मोठ्या आर्थिक तरतुदीला मंजुरी दिली आहे. मित्रांनो, केवळ घोषणा होऊन प्रकल्प पूर्ण होत नाहीत. मोठ्या प्रकल्पासाठी निधी, प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक कामे आणि प्रत्यक्ष बांधकाम या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आता मिळालेली मंजुरी ही आर्थिक मंजुरी जायकवाडी टप्पा 2च्या पुढील कामासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या टप्प्यातील महत्त्वाच्या कामामध्ये माजलगाव धरण आणि त्या संबंधित जलसिंचन व्यवस्था महत्त्वाची आहे. याशिवाय माजलगाव उजवा कालवा सुमारे 148 किलोमीटर लांबीचा असून या कालव्याद्वारे मोठ्या क्षेत्रापर्यंत सिंचनासाठी पाणी पोहोचण्याची योजना आहे. यामध्ये विविध जलसाठे आणि जलाशयाशी संबंधित संरचनाही समावेश आहे. माजलगाव म्हणजे लोणी, सावंगी उपसा सिंचन योजना, साळिंबा ठिबक उपसा सिंचन योजना, शिरस मार्ग ते लेवल डॅम आणि रोशनपुरी हाय लेवल डॅम यासारख्या कामांचाही या मोठ्या टप्प्यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे. तसेच माजलगाव मासळी प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी कामेही या मंजुरीत आहेत. म्हणजेच हा फक्त एक धरणाचा प्रकल्प नाही, तर धरण, कालवे, उपसा सिंचन योजना आणि जलसाठ्याचे एक मोठे नेटवर्क आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या प्रकल्पाचा फायदा नेमका कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे? या प्रकल्पामुळे सुमारे 1,31,652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा खालील 5 जिल्ह्यांना होणार आहे: छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड. मित्रांनो, या 5ही जिल्ह्यांमध्ये शेती हा मोठा आधार आहे. अनेक भागामध्ये पावसावर अवलंबून शेती केली जाते. पाऊस कमी झाला की शेतकऱ्यावर मोठे संकट उभे राहते. अशा परिस्थितीत सिंचनासाठी कायमस्वरूपी आणि नियोजित पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली तरच शेतीचे चित्र बदलू शकते. तर बीड जिल्ह्यासाठी ही मंजुरी विशेष महत्त्वाची आहे, कारण बीड जिल्हा हा अनेकदा दुष्काळ, अनियमित पाऊस आणि पाणी टंचाईच्या समस्यांना सामोरे जातो. जायकवाडी टप्पा 2 मधील माजलगाव प्रकल्प आणि त्या संबंधित कालवे व सिंचन व्यवस्था बीड जिल्ह्यासाठी शेतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक विश्वासार्ह पाणी उपलब्ध झाल्यास पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी मदत होऊ शकते. पाणी उपलब्ध झाल्यानंतरच केवळ खरीप हंगामावर अवलंबून न राहता रब्बी आणि इतर पिकांनाही संधी मिळू शकते. अर्थात प्रत्यक्ष कोणत्या भागाला किती आणि कधी पाणी मिळेल हे प्रकल्पाची कामे, कालव्यांचे जाळे आणि अधिकृत पाणी वाटप नियोजन पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या प्रकल्पाचा उद्देश केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. सरकारी माहितीनुसार या प्रकल्पामुळे औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि वीज निर्मितीलाही मदत होऊ शकते. म्हणजेच मोठ्या प्रकल्पाचा परिणाम संपूर्ण मराठवाड्याच्या विकासावर होण्याची शक्यता आहे. सिंचन वाढले तर शेती उत्पादन वाढू शकते. शेती उत्पादन वाढले तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रोजगार, कृषी प्रक्रिया, उद्योग आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता या सुधारित मंजुरीनंतर पुढील कामाला आर्थिक आणि प्रशासकीय गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रकल्पाचे काम एका दिवसात पूर्ण होणार नाही. यामध्ये विविध टप्पे, बांधकाम, कालवे, उपसा सिंचन व्यवस्था आणि इतर पायाभूत कामे आहेत.
त्यामुळे प्रत्यक्ष कामाची प्रगती आणि पूर्णत्वाचा कालावधी सरकार व संबंधित विभागाच्या पुढील निर्णयावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की 18 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेली ही 6,477 कोटीची माहिती जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 यासाठी महत्त्वाची घडामोड आहे. तर मित्रांनो, जायकवाडी टप्पा 2 प्रकल्पासाठी आता मोठा निधी मंजूर झाला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यांना सुमारे 1,31,652 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. माजलगाव धरण, माजलगाव उजवा कालवा आणि इतर महत्त्वाच्या जलसिंचन कामांना यामुळे मोठी गती मिळू शकते. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आणि शेतीच्या भविष्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आता तुमच्या मते जायकवाडी टप्पा 2 मुळे बीड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतीचे चित्र बदलणार का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओची माहिती आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.